शिवाजी पार्कवरील सभेला सर्वांनी या, राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. मनपा निवडणुकीसाठी मनसेचा प्रचार. बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागतीये. तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा टोला. ऐरोली विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंचा रोड शो. गणेश नाईकांच्या बाले किल्ल्यात शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन. राज ठाकरेंना धक्का, कट्टर मनसैनिकाचा भाजपात प्रवेश. संतोष धुरींच्या हाती कमळ. मुंबई मनपाची अद्याप अंतिम मतदार यादी नाहीच. निवडणूक अवघ्या 8 दिवसांवर यादी नाहीच. अनिल गलगली यांची यादी जाहीर करण्याची मागणी. अजित पवारांनाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. सोबत याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या शिवाय, आशिष शेलारांनी ठणकावलं. निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा उमेदवारांना कानमंत्र. आपलं काम शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीची पहिली झलक समोर. संजय राऊत, महेश मांजरेकरांनी घेतलीय मुलाखत. नागपूरकरांसाठी काँग्रेसचा 20 कलमी जाहीरनामा. काँग्रेसकडून उपराजधानीत मोफत पाणी वाटपाचं आश्वासन. अकोल्यामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर हल्ला. जीवघेण्या हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अमरावतीत संजय खोडके आणि रवी राणांमध्ये जुंपली. शासकीय पैसा हनुमान गडीवर घेऊन चालले काय, खोडकेंची टीका. राजकारणात देवाला तरी सोडा, राणांचा पलटवार. नाशिक मनपा निवडणुकीमध्ये भावाभावात जुंपली. भाजपा नेते दिनकर पाटलांचा दशरथ पाटलांवर हल्लाबोल. विलासराव देशमुखांवरील वक्तव्यावरून रवींद्र चव्हाणांचं घुमजाव. विलासरावांवर टीका केली नसल्याचा दावा. लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जाणार असल्याचं केलं होतं वक्तव्य.